नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये बघायच्यात. सुरुवातीलाच बातमी आहे ती राष्ट्रवादी संदर्भातली. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आता झालेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्र देत आहे. राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले असंही सूत्रांचं म्हणणं आहे. आणि आमदार भेटीनंतर पटेल, तटकरे पवारांच्या भेटीला गेले अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. ज्योत्स्ना. अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही किंवा त्यांचं विलीनीकरण होणार की नाही या चर्चा ज्या आहेत त्या चर्चांना राजकीय उधाण आलेलं होतं. आणि अशामध्येच सुनेत्रा पवार यांनी आज जी आहे ती सर्व आमदारांची सर्व आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठक जी आहे ती अचानकपणे रद्द करण्यात आली. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडनं आज शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मुंबईतील YB चव्हाण सेंटर या ठिकाणी एक बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली. ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत जे आहे ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, मी पुन्हा एकदा रिपीट करते, पदाधिकाऱ्यांनी जे आहे त्यांनी शरद पवार यांच्या समोर त्यांची व्यथा मांडली. कारण अनेक वेळा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक आमदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे आपण सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा विरोध करायचा की त्याचं समर्थन करायचं आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत नेमकं काय करायचं अशा प्रकारचा एक थेट सवालच शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना म्हणजे शरद पवार यांना तर केलाच, मात्र जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा केला. दुसरीकडे रोहित पवार जे आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जे अजित पवार गटाचे 22 आमदार जे आहेत ते शरद पवार यांच्या नेतृत्वात यांच्या संपर्कात आहेत, शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, शरद पवार यांच्या संपर्कात आहेत असं रोहित पवारांनी माध्यमांमध्ये दावा केला. तर तिसरीकडे आपण बघतोय की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अचानकपणे सिल्वर ओकला जाऊन जी आहे ती शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे विलीनीकरणाच्या बाबतीत नेमकं काय घडतंय असं पक्षातील पदाधिकाऱ्यांना संभ्रम जो आहे त्यांचा कायम असतानाच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सध्या तरी विलीनीकरणाबाबत जे आहे ते कोणतीही चर्चा नाही आणि विलीनीकरणाच्या बाबतीत पडदा पडलेला आहे या मुद्द्यावरती अशी भूमिका घेतली. मात्र शरद पवार यांनी या संपूर्ण चर्चेमध्ये एक सूचक मौन असं बाळगलं अशी सूत्रांची माहिती आहे. तर हे सर्व बैठक झाल्यानंतर म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वात जी आज बैठक झाली त्या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना विलीनीकरणाच्या बाबतीत आमची कोणतीही चर्चा झाली नाही किंवा विलीनीकरण आम्ही करणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत जे त्यांनी सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाबतीत चर्चा नाही, मुद्दा तो आलेलाच नाही असं शशिकांत शिंदेंचं म्हणणं होतं. असं याच अनुषंगाने आणखी एक बातमी हाती येते, त्याचा तपशील तुमच्याकडून घेऊ. तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा.